Good morning, students. Class 9th, subject English. Last lecture, we have seen Unit 1, 1.5, the necklace, part first. We have completed the Marathi meaning of this text. Now, today's lecture, we are going to study about English workshop of the necklace, part first. तर भाग 1, द नेकलेस चा इंग्लिश वर्कशॉप जो आहे, तर तो इंग्लिश वर्कशॉप आपल्याला पाहायचा आहे. त्याच्या अगोदर या धड्यामध्ये जे काही इतर प्रश्न आहेत, तर ते प्रश्न आपण पाहूया. तो पण इंग्लिश वर्कशॉपचाच एक भाग आहे. पहिला प्रश्न आहे, व्हाय वॉज मॅटिल्डा married to a minor official. मायनर ऑफिशियल म्हणजे तुम्हाला सांगितलं आहे कनिष्ठ कर्मचारी, कनिष्ठ दर्जाचा कर्मचारी. तर मॅटिल्डाचा विवाह सामान्य दर्जाच्या अधिकाऱ्याशी का झाला होता, असा प्रश्न आहे. मॅटिल्डाचा विवाह सामान्य दर्जाच्या अधिकाऱ्याशी का झाला होता, तर त्याचं उत्तर आपल्याला पहिल्याच पॅरेग्राफ मध्ये मिळेल. काय सांगता येईल उत्तर? मॅटिल्डा वॉज अ प्रेटी चार्मिंग गर्ल, बट सी वॉज बॉर्न इन अ फॅमिली ऑफ क्लर्क्स. They had decided her future because of her ill fate. She had to marry a minor official. म्हणजे ती गरीब होती, ती गरीब घरामध्ये जन्माला आलेली होती, दिसायला खूप सुंदर होती, परंतु ती गरीब घरामध्ये एका क्लर्कच्या, कारकुनाच्या घरामध्ये जन्माला आलेली असल्यामुळं, आणि दिस हॅड डिसाइडेड हर फ्युचर, आणि याच गोष्टीमुळे तिचं भविष्य ठरलेलं होतं की आपण गरीब घरामध्ये जन्माला आलो आहोत, त्याच्यामुळे आपल्याही गरीब घरामध्येच लग्न होईल असं तिला वाटत होतं. आणि बिकॉज ऑफ हर इल फेट, आणि तिच्या कमनशिबीपणामुळे, सी हॅड टू मॅरी अ मायनर ऑफिशियल, त्याच्यामुळे तिला एका कनिष्ठ कारकुनाशी किंवा कनिष्ठ कर्मचाऱ्याशी लग्न करावं लागलं. हे त्याचं उत्तर येईल. दुसरा प्रश्न आहे, व्हाय डिड मॅटिल्डा वीप विथ मिझरी आफ्टर विजिटिंग हर स्कूलमेट. बघा, आपल्या वर्गमैत्रिणीला भेटून आल्यानंतर मॅटिल्डा दुःखाने का रडू लागली किंवा रडत असे. म्हणजे तिच्या मैत्रिणीला भेटून आलेली आहे की जी मैत्रीण खूप श्रीमंत होती, आणि दुःखाने ती रडते आहे. पहा काय उत्तर देता येईल. मॅटिल्डे वेप्ट विथ मिझरी आफ्टर visiting her schoolmate because she couldn't get the riches and the luxurious life in which the schoolmate was relishing. She dreamed of all those things her friend was enjoying. She herself could not have them because of her destiny. म्हणजे तिच्या वर्गामधील ज्या मैत्रिणी होत्या, तर त्या श्रीमंत होत्या, त्या उच्च दर्जाचं जीवन जगत होत्या, आणि ही मात्र गरीब असल्यामुळे तिला त्यांच्यासारखं जीवन जगता येत नव्हतं, म्हणून ती घरी आल्यानंतर रडत बसायची. व्हॉट डिड द एनव्हलप हॅड. तर ते जे पाकिट होतं, एनव्हलप म्हणजे काय, पाकिट, तर त्या पाकिटात काय होतं ते सांगायचं आहे.
व्हॉट डिड द एनव्हलप हॅड? त्या पाकिटात काय होते? द एनव्हलप हॅड an invitation from the Ministry of Education and named George Ramponneau to Mr. and Mrs. Loisel. म्हणजे मिस्टर आणि मिसेस लॉयझेल यांच्यासाठी आमंत्रण पत्रिका शिक्षण मंत्री जे होते त्यांनी त्यांच्यासाठी एक आमंत्रण पत्रिका पाठवलेली होती. पुढचा प्रश्न आहे, वॉज द हजबंड अ कन्सिडरेट पर्सन? हाऊ डू वी नो दॅट? म्हणजे मॅटिल्डाचा जो पती होता तर तो इतरांच्या भावनांचा विचार करणारा व्यक्ती होता का, ते तुम्हाला कसे समजते? कन्सिडरेट पर्सन म्हणजे इतरांच्या भावनांचा विचार करणारा व्यक्ती. तर तो तिचा पती जो होता तर तो इतरांच्या भावनांचा विचार करणारा होता असे तुम्हाला कसे समजते? उत्तर सांगता येईल आपल्याला, तिथंच आहे. मॅटिल्डाज हजबंड वॉज रिअली अ व्हेरी कन्सिडरेट पर्सन. म्हणजे तो खरंच इतरांच्या भावनांचा विचार करणारा पती होता. दो हिज वाईफ वॉज ऑब्स्टिनेट अँड स्टबर्न, ही ट्रायड टू फुलफिल ऑल हर अनरिझनेबल विशेस. He sacrifices his own hunting joy and gave his saving to please Matilda. This shows that he was a very considerate person. म्हणजे तो जो होता तर ती मॅटिल्डा थोडीशी अविचारी असताना सुद्धा तो तिला समजून घेत होता आणि त्यांनी त्याच्या स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बंदूक खरेदी करण्यासाठी साठवलेले पैसे जे आहेत तर ते त्याने तिला दिले की कारण तिची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून. आणि या प्रसंगावरून आपल्याला समजत आहे की तो खूपच इतरांच्या भावनांचा विचार करणारा व्यक्ती आहे असं त्याच्यावरून समजतं. पुढचा प्रश्न आहे, why was Matilda sad, restless and anxious though her dress was ready? म्हणजे आता त्या ठिकाणी मॅटिल्डाचा पोशाख तयार होता तरी सुद्धा ती दुःखी, उदास, खिन्न का दिसत होती बरं? तर मॅटिल्डा वॉज सॅड, रेस्टलेस अँड अँक्सियस though her dress was ready because she had no jewels, she had not a single precious stone to wear, she almost had decided not to go to the party. म्हणजे तिच्याकडे ड्रेस जरी असला तरी तिच्याकडे पार्टीला जाण्यासारखे कुठलेही दागिने नव्हते किंवा एक कुठला मौल्यवान खडाही नव्हता, त्याच्यामुळे ती दुःखी होती. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डिड मादाम फॉरेस्टियर लार्ज बॉक्स कंटेन? श्रीमती फॉरेस्टियरच्या मोठ्या पेटीत कोणत्या वस्तू होत्या? असा प्रश्न आहे. श्रीमती फॉरेस्टियरच्या मोठ्या पेटीत कोणत्या वस्तू होत्या? Madame Forestier's large box contained bracelets, necklace and other jewelry. बरोबर, ब्रेसलेट, हातातली कडी, नेकलेसेस, गळ्यातील हार आणि ज्वेलरीज आणि दागिने होते. अशा पद्धतीने आपल्याला त्याचं उत्तर सांगता येईल. पुढचा प्रश्न आहे, which
sentences tell us that Matilda greatly desired the necklace. म्हणजे पाठातील कोणत्या ओळी मॅटिल्डाला त्या रत्नहाराची तीव्र अभिलाषा होती, डिझायर म्हणजे अभिलाषा, हे सांगतात. तर पहा तिथंच पुढे उत्तर आहे, हर हार्ट बिगॅन टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर. Her hands trembled as she took it. She stood lost in ecstasy as she looked at herself in the mirror. She asked her friend anxiously, "Would you lend me this? Just this?" याच्यावरून लक्षात येतं की तिला त्या रत्नहाराची तीव्र अभिलाषा झालेली होती. तर हे काही प्रश्न झाले. तर याच्यामध्ये आणखीन आपल्याला काही माहिती आहे. M stands for Monsieur and MME stands for Madame, French terms of address like Mr. and Mrs. in English. जसं आपण इंग्रजीमध्ये मिस्टर आणि मिसेस म्हणतो तसं फ्रेंचमध्ये मिस्टर साठी मॉन्सियर, यम मीन्स मॉन्सियर, आणि MME मिसेस साठी MME म्हणजेच मादाम असाही त्याचा उच्चार होतो, मादाम फ्रेंचमध्ये. आपल्याकडे जसे रुपये आहेत तसे फ्रेंचमध्ये काय आहे, फ्रँक्स. बरोबर, फ्रेंचमध्ये फ्रँक्स आहे. आता त्याच्यानंतर आपण हे शब्द जे आहेत तर ते शब्द पहा. रॅप्चरसली हा शब्द दिलेला आहे. रॅप्चरसली म्हणजे विथ ग्रेट जॉय, म्हणजे अत्यानंदाने, अत्यानंदयुक्त. फ्लेड विथ हर, फ्लेड विथ हर ट्रीजर. हिअर फ्लेड मीन्स वेंट अवे क्विकली, म्हणजे घाईघाईने तिथून निघून गेली असा अर्थ आहे. पॅनिक स्ट्रायकन, पॅनिक स्ट्रायकन विथ अ सडन फिलिंग ऑफ फिअर, भीतीने हादरून किंवा बेदरून. पॅनिक स्ट्रायकन म्हणजे बेदरून. आणि डिस्ट्रॉट, डिस्ट्रॉट वरीड, डिस्टर्ब्ड, गोंधळलेला किंवा चिंताग्रस्त झालेला असा. असे काही त्यातले शब्द आहेत. आणखीन पण काही अवघड शब्द वाटत असतील तर ते शब्द तुम्ही वहीमध्ये लिहून काढा, त्यांचा अर्थ पहा आणि ते सर्व शब्द पाठ करा. अशा पद्धतीनं पार्ट फर्स्ट मधले जे प्रश्न आहेत ते आहेत. आता इंग्लिश वर्कशॉप मध्ये काय आहेत ते पाहूया. इंग्लिश वर्कशॉप मध्ये पहिला प्रश्न आहे, रीड ईच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस अलाउड. अलाउड म्हणजे मोठ्याने. तर खाली जी तुम्हाला वाक्य दिलेली आहेत तर ती वाक्य पहिल्यांदा मोठ्याने वाचा. राईट हू सेड इट अँड टू हुम, आणि नंतर कोण कोणास म्हणाले. हू सेड इट हे कोण म्हणाले, अँड टू हुम कोणाला, कोण कोणास म्हणाले ते लिहा. असा हा प्रश्न आहे. पहिला ए आहे त्याच्यातला, लुक हेअर इज समथिंग फॉर यू. लुक हेअर इज समथिंग फॉर यू. बघ हे एक तुझ्यासाठी आहे.
असं कोण म्हणलं? मॅटिल्डाज हजबंड सेड धिस टू मॅटिल्डा. बरोबर, मॅटिल्डाचा पती मॅटिल्डाला म्हणाला. हे पहिलं वाक्याचं कोण कोणास म्हणाला येईल. मग काय लिहायचं आहे तुम्हाला? मॅटिल्डाज हजबंड सेड टू मॅटिल्डा किंवा मॅटिल्डाज हजबंड सेड धिस टू मॅटिल्डा. या पद्धतीने याचं उत्तर येईल. दुसरं बी आहे 5. द ड्रेस यू गो टू द थिएटर इन. 5. द ड्रेस यू गो टू द थिएटर इन म्हणजे थिएटर मध्ये जाण्यासाठी तुला सुंदरच ड्रेस असला पाहिजे. असं काय बरं? तर इथं सुद्धा तेच येतंय. मॅटिल्डाज हजबंड सेड धिस टू मॅटिल्डा. म्हणजे वरच्या दोन्ही वाक्यांचं एकच येते, दोन्हीचं उत्तर सेम आहे. पुढचं आय वुड रादर नॉट गो टू द पार्टी. मग मी या पार्टीला खरं तर जायला नाही पाहिजे. आय वुड रादर नॉट गो टू द पार्टी म्हणजे माझ्याकडे ड्रेस तर आहे परंतु एकही दागिना नाही किंवा एकही मोती नाही किंवा एकही खडा नाही माझ्याकडे दागिन्याचा घालण्यासाठी, तर मी त्या पार्टीला जाऊन काय करावं बरं? असं कोण म्हणतंय? तर मॅटिल्डा सेड धिस टू हर हजबंड म्हणजे या ठिकाणी ते आपल्या पतीला म्हणते आहे. मॅटिल्डा सेड धिस टू मिस्टर लॉयझेल असं जरी म्हणलं तरी चालेल किंवा टू हर हजबंड असं जरी लिहिलं उत्तर तरी चालेल. डी चूज माय डिअर निवड माझ्या लाडके असं कोण म्हटलं? मादाम फॉरेस्टियर. मादाम फॉरेस्टियर टू सेड दिस टू मॅटिल्डा. मादाम फॉरेस्टियर सेड दिस टू मादाम लॉयझेल. मादाम लॉयझेल म्हणजेच मॅटिल्डा. डी झाला. आता ई यू हॅव नथिंग एल्स. यू हॅव नथिंग एल्स या व्यतिरिक्त तुझ्याकडे आणखीन काही आहे का बरं? का आणखीन काही नाही का बरं? मॅटिल्डा सेड धिस टू मिसेस फॉरेस्टियर. बरोबर, ती त्या ठिकाणी दागिना नाही गेल्यानंतर त्यांना म्हणाली की याच्या व्यतिरिक्त आहे का बरं तुझ्याकडे काय आणखी? म्हणजेच मॅटिल्डा सेड धिस टू मिसेस फॉरेस्टियर. वुड यू लेंड मी दिस जस्ट दिस. तर मला हे उसनं तू देशील का? हे सुद्धा वाक्य तिचंच आहे. मॅटिल्डा सेड दिस टू मिसेस फॉरेस्टियर. जी व्हॉट हाऊ दॅट्स इम्पॉसिबल. व्हॉट काय, हाऊ कसे, दॅट्स इम्पॉसिबल ते शक्य नाही किंवा ते अशक्य आहे. असं कोण म्हटलं? लास्ट सेंटेन्स ऑफ दिस पार्ट फर्स्ट. ही स्टूड डिस्ट्रॉट. व्हॉट हाऊ दॅट्स इम्पॉसिबल म्हणजे हे जे विधान आहे ते विधान आहे मॅटिल्डाज हजबंड सेड दिस टू मॅटिल्डा. अशा पद्धतीने तुम्हाला ते विधानाचं उत्तर लिहावं लागेल. दुसरा प्रश्न आहे
Read the conversation in the story aloud using proper intonation. योग्य उच्चारामध्ये ही गोष्ट वाचून काढा किंवा त्या दोघांमधील संभाषण वाचून काढा. मिस्टर अँड मिसेस लॉयझेल किंवा मॅटिल्डा आणि तिचा नवरा यांच्यामधलं जे हे संभाषण आहे तर ते योग्य इंटोनेशन मध्ये, योग्य उच्चार श्रेणीमध्ये ते वाचून काढा. राईट अ फ्यू लाईन्स अबाउट व्हॉट मॅटिल्डा had and what she dreamed about. म्हणजे मॅटिल्डा आणि तर मॅटिल्डा write a few lines about what Matilda had and what she dreamed about. म्हणजे मॅटिल्डा काय होती आणि तिचं स्वप्न काय होतं याबद्दल काही लाईन लिहा. मॅटिल्डा वॉज अ प्रेटी चार्मिंग गर्ल born as if by an error of fate into a family of clerks. She had no means of becoming known, understood, loved or be wedded to an aristocrat. She let herself be married to a minor official at the Ministry of Education. हे आणि त्याचबरोबर तिचं स्वप्न काय होतं. See all these things that another woman of her class would not even have noticed tormented her and made her resentful. She dreamed of a grand palatial mansion with vast rooms and living smaller rooms perfumed for afternoon chats with close friends. हे तिचं स्वप्न होतं. आता पुढचा जो प्रश्न आहे 4था क्वेश्चन नंबर 4. राईट व्हॉट यू थिंक अबाउट द फॉलोइंग थॉट्स अँड ऍक्शन्स ऑफ मॅटिल्डा. मॅटिल्डाच्या पुढील विचार व कृतीविषयी तुम्हाला काय वाटते ते लिहा. मॅटिल्डाचे काही कृती दिलेले आहेत आणि विचार दिलेले आहेत, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते लिहा म्हटलेलं आहे. ए आहे Matilda was beautiful and so she wanted to marry an aristocrat. तर ती एक सुंदर अशी मुलगी होती, मोहक होती, आकर्षक होती आणि तिचं स्वप्न होतं की आपण सुद्धा चांगल्या घरामध्ये लग्न व्हावं. तर आपल्याला काय सांगता येईल त्याचं मत. सी वॉज नॉट रॉंग टू थिंक सो. म्हणजे ती असा विचार करते तर ते काही चुकीचं नाही. बिकॉज आय थिंक एव्हरी वुमन ब्युटिफुल ऑर नॉट, म्हणजे कोणतीही स्त्री की जी सुंदर असो किंवा नसो, वॉन्ट्स टू मॅरी अ पर्सन हू हॅज अ गुड पोझिशन अँड वेल्थ. की ती असा विचार करते की आपलं लग्न अशा व्यक्तीबरोबर व्हावं की जो श्रीमंत असेल, धनवान असेल आणि चांगल्या हुद्द्यावरती असेल. असं प्रत्येक स्त्रीचं त्या ठिकाणी विचार असतो किंवा स्वप्न असतं. म्हणजे या ठिकाणी ते विचार करते ती बरोबर आहे. Matilda was sad because she did not get any luxuries. बघा आता मॅटिल्डा दुःखी होती कारण तिला ऐशोआरामाचं जीवन जगता येत नव्हतं. आपल्याला उत्तर काय देता येईल. हर थिंकिंग वॉज नॉट करेक्ट. या ठिकाणी मात्र तिचे विचार मात्र बरोबर नव्हते. नॉट एव्हरीवन गेट अ लक्झरियस लाईफ. प्रत्येकालाच ऐश्वर्याचं जीवन मिळेल असं काही नाही. सी शुड हॅव मॅनेज्ड इन व्हॉट एव्हर दे वेअर अर्निंग अँड लिव्ड अ सिम्पल बट हॅपी लाईफ. मग आपण जे कमवतो आहोत त्या कमाईमध्येच आपण आपलं जीवन आनंदाने आणि सुखाने त्या ठिकाणी घालवलं पाहिजे. आणि विचार करत बसण्यापेक्षा, दुःखी राहण्यापेक्षा त्याच गोष्टीमध्ये आपण आनंदी कसं राहू याचा विचार आपण केला पाहिजे. सी
मॅटिल्डे felt that her house was shabby and poorly furnished. म्हणजे मॅटिल्डाला त्या ठिकाणी तिचं गलिच्छ असं घर आणि कुठल्याही फर्निचर विना असलेलं घर, त्याबद्दल हर फिलिंग आर रॉंग, या ठिकाणी तिचे जे विचार आहेत या भावना ज्या आहेत तर त्या चुकीच्या आहेत. बिकॉज इट डिपेंड्स ऑन द पीपल हू लिव्ह इन द हाऊस टू कीप द हाऊस क्लीन, टायडी अँड ब्युटिफुल विथ व्हॉट एव्हर फर्निचर थिंग्स दे हॅव गॉट. म्हणजे आपलं घर, आपण गरीब आहोत म्हणून आपलं घर असं आहे असे विचार करण्यापेक्षा आपण जरी गरीब असलो तरी ती आपली जबाबदारी आहे किंवा आपल्या विचारांवरती अवलंबून आहे की आपलं घर आपण कसं ठेवायचं, कसं स्वच्छ करायचं, कसं सुंदर ठेवायचं, जेवढं आहे तेवढ्यामध्ये कसं भागवायचं हे आपल्या स्वतःच्या विचारावरती अवलंबून असतं. म्हणून या ठिकाणी या मॅटिल्डेचे विचार जे आहेत तर ते चुकीचे आहेत. डी. मॅटिल्डे वॉन्टेड अदर पीपल टू एनव्ही हर. मॅटिल्डे वॉन्टेड अदर पीपल टू एनव्ही हर. तिला त्या ठिकाणी इतर लोकांचा थोडासा हेवा वाटतो. Matilda's thought was wrong because happiness does not depend on making the people envy you. She wished that people would have admired her if she had rich dresses and jewels. म्हणजे या ठिकाणी तिचा विचार चुकीचा आहे की जर समजा आपण आपल्याकडे भरपूर काही गोष्टी असतील तर आपल्या लोक विचार करतात किंवा हेवा देवा करतात, तर तसं काही नाही. तुम्ही किती सुंदर दिसता याच्यापेक्षा तुमचे विचार किती सुंदर आहेत याला खरं महत्व आहे. ई. मॅटिल्डा वॉज नॉट हॅपी टू सी द इन्व्हिटेशन. म्हणजे ती आमंत्रण पत्रिका पाहून मॅटिल्डे मात्र आनंदी झाली नाही. मॅटिल्डा डिड नॉट केअर अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ द इन्व्हिटेशन. या वाक्यावरून असं वाटतं की मॅटिल्डा जी आहे तर तिला त्या आमंत्रण पत्रिकेचं एवढं महत्व वाटलं नाही. हर हजबंड हॅड रिसिव्ड, की जी तिच्या नवऱ्याला मिळालेली होती. सी वॉज थिंकिंग ओनली अबाउट द ड्रेस सी वुड वेअर देअर. ती फक्त आपल्याला त्या कार्यक्रमाला जाण्यासाठी चांगला ड्रेस कसा मिळेल याचाच ती विचार करत होती. पुढचं आहे मॅटिल्डा borrowed a diamond necklace from her friend and wore it to the party. मॅटिल्डानं रत्नहार हा तिच्या मैत्रिणींकडून आणला, उसनं आणला, अँड वोर इट टू द पार्टी, आणि तिनं तो त्या पार्टीसाठी परिधान केला. Borrowing a diamond necklace was not a dire need of Matilda. म्हणजे खरं पाहायला गेलं तर ती मॅटिल्डाची एवढी काय खरंच गरज नव्हती की तिनं तो हिऱ्यांचा हारच त्या पार्टीसाठी घातला पाहिजे. She could have used flowers instead. तिनं त्या हाराऐवजी फुलांची माळ जरी घातली असती तरी चाललं असतं. बट शी वॉन्टेड अनदर वुमन्स नेकलेस टू मेक अ शो ऑफ हर ब्युटी. परंतु तिनं स्वतःचं सौंदर्य दाखवण्यासाठी इतरांचे दागिने त्या ठिकाणी घातले. सी डिड नॉट अंडरस्टँड द बॉरोविंग इज बेगिंग. म्हणजे तिला समजत नव्हतं की उसनं मागणे म्हणजेच भीक मागण्यासारखं आहे. बरोबर आहे, एखाद्याकडून उसनी वस्तू घेणे म्हणजे त्या ठिकाणी ते भीक मागण्यासारखंच आहे. हे तिला त्या ठिकाणी समजलं नाही. मॅटिल्डे लॉस्ट द नेकलेस. आता मॅटिल्डेनं जेव्हा तिचा हार तिच्याकडून हरवला त्यावेळेस मॅटिल्डा वॉज सो ओव्हरवेल्ड अँड कॅप्टिवेटेड बाय हर सक्सेस. म्हणजे ती खूपच उल्हासित झालेली होती आणि त्या उल्हासाच्या भरामध्ये बाय हर सक्सेस दॅट सी वॉज नॉट अवेअर ऑफ हर पर्सनॅलिटी ऑफ सेफ कीपिंग द बॉरोड नेकलेस केअरफुली. आणि त्या उल्हासित आनंदाच्या भरामध्येच तिच्या हेही लक्षात राहिलं नाही की आपण हा हार दुसऱ्याकडून आणलेला आहे आणि त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. ही गोष्ट मात्र ती पूर्णपणे विसरून गेली. सी लॉस्ट इट ओनली बिकॉज ऑफ हर केअरलेसनेस. आणि तिच्या निष्काळजीपणामुळे ती त्या ठिकाणी तिचा हार
हरवून बसली. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तिच्या विचाराबद्दल आपल्याला सर्वांना वाटत आहे. आता 5वा प्रश्न आहे, प्रिपेअर अ फॉर्मल इन्व्हिटेशन युझिंग द फॉलोइंग फॉर्मॅट. खालील स्वरूपाच्या माध्यमातून इन्व्हिटेशन आमंत्रण पत्रिका तयार करा. तर तुम्हाला त्या ठिकाणी ती गाळ्याला जागा दिलेली आहे, त्यावरून तुम्ही ते इन्व्हिटेशन पूर्ण करू शकता. मिस्टर अँड मिसेस एखादं नाव टाका, सॉलिसिट रिक्वेस्ट द प्लीजर ऑफ युअर कंपनी ऑन द ओकेजन ऑफ द, मग ती कुठला कार्यक्रम आहे, काय प्रसंग आहे त्यानुसार, ऑफ देअर, ऑन कोणत्या दिवशी आहे, डेट तारीख कोणती आहे, वेन्यू ठिकाण आणि टाइम कोणता आहे, यानुसार तुम्ही ते इन्व्हिटेशन कार्ड बनवू शकता. तर लँग्वेज स्टडी जो आहे तर तो आपण नंतरच्या तासाला अभ्यासूया. आता उद्याच्या तासाला आपण पार्ट 2 म्हणजे तो हार त्यांनी हरवलेला आहे, परंतु आता त्या पुढे काय झालं त्या हाराचं किंवा त्यांनी काय प्रयत्न केले ते आपल्याला या पुढच्या तासाला अभ्यासायचं आहे. तर इंग्लिश वर्कशॉप जो आहे तर तो सर्वांनी वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढायचा आहे. अवघड शब्द लिहायचे आहेत आणि त्या शब्दांचे अर्थ लिहून ते शब्द पाठ करायचे आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया.